स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमालेला आजपासून प्रारंभ. अभय भंडारी मार्गदर्शन करणार. ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 18व्या स्मृती व्याख्यानमालेला आज 10 जुलै रोजी प्रारंभ होत आहे. ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक व हिरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 3 दिवसीय व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत व व्याख्याते अभय भंडारी विविध समकालीन विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी युगाचार्य स्वामी विवेकानंद, दुसऱ्या दिवशी भारतीय संस्कृती आणि आजचा भारत, तर तिसऱ्या व समारोपाच्या दिवशी भारतीय मातृशक्ती आणि तिची महान आपत्ते या विषयावर व्याख्याने होणार आहेत. दररोज सायंकाळी 6 वाजता KTHM महाविद्यालयाजवळील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. विचारांची समृद्धी परंपरा जपणाऱ्या या व्याख्यानमालेस नागरिकांनी कुटुंबीय व मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सौ सीमाताई महेश हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश मुन्ना रामराव हिरे, सरचिटणीस कृष्णराव नेरे तसेच ग्रामोदय शिक्षण संस्था व हिरे परिवाराच्या वतीनं करण्यात आला आहे. आपण बघतो की खूप जास्त प्रमाणात शिक्षण संस्था वाढल्या, व्यावसायिक शिक्षणाचं पीक सगळीकडे आलंय. परंतु त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रात सगळ्यात आवश्यक असलेलं प्राथमिक शिक्षण जे ते दुर्गम आणि अतिदुर्गम भागात कुठेही पोहोचलेलं नव्हतं आणि तेच ती गोष्ट हेरून त्या सर्वांनी दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये शाळा काढण्याचे ठरवलं. आदरणीय पप्पा हे संघाच्या कुशीने तयार झालेले कार्यकर्ते होते. खरं तर पप्पांचं व्यक्तिमत्व कसं घडलं याबद्दल आपल्याला निवेदकांनी सांगितलंच आहे. पप्पांचा जन्म मालेगाव तालुक्यातील लिंबगाव या ठिकाणी झाला. त्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षणही तिथे झालं, परंतु माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकच्या रोंठा हायस्कूलमध्ये जेव्हा दाखल झाले आणि आपण ज्याला आता VN नाईक संस्था म्हणतो त्यावेळेस त्याला वंजारी बोर्डिंग म्हणायचं. त्या वंजारी बोर्डिंगमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथून ते रुंठा हायस्कूलला शिक्षण घेत होते. रुंठा हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना अनेक गुरुवर्यांचा त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्यामधनं त्यांनी संस्कार घेऊन, म्हणजे आपण म्हणतो की आपल्या पौगंड अवस्थेत आल्यानंतर आपल्या जाणीवेला प्रगल्भता प्राप्त होते आणि समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे, सगळ्या सामाजिक बदलांकडे आपण अतिशय तटस्थपणे निरीक्षण पाहण्याची आपल्याला हे बुद्धी प्राप्त होते. तसंच काही पप्पांच्या मध्ये झालं आणि त्याच काळामध्ये त्यांना वामनराव ढोबळे नावाच्या अतिशय ऋषिकिल्ले अशा संघ प्रचारकाचा परिसस्पर्श झाला म्हणायला हरकत नाही. त्यांच्या संपर्कात ते आले आणि त्यानंतर ते संघ विचारांनी भारावून गेले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमाचं शिक्षण धोळा तंत्रनिकेतन येथून घेतल्यानंतर चरितार्थासाठी त्यांनी सरकारी नोकरी पत्करली. पाटबंधारे खात्यात अभियंता म्हणून ते रुजू झाले. ध्यानातलं पहिलं संबोधन ऐकल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढे स्वामी विवेकानंद आपल्या समाजात माहिती असतात. अवघ्या 5 मिनिटांचं भाषण आहे स्वामीजींचं. ते फक्त 5 मिनिटाचं भाषण ज्यावेळेला स्वामीजींनी केलं त्यावेळेला सर्वधर्म परिषदेच्या त्या आर्ट इन्स्टिट्यूटच्या कोलंबिया सभागृहामध्ये जे 5-7 हजार क्रीम ऑफ द सोसायटी म्हणावं, अमेरिकन समाजातले सर्वोत्कृष्ट आणि महनीय व्यक्ती तिथे उपस्थित होत्या आणि जगाच्या पाठीवरच्या सर्व धर्मांचे धर्माचार्य तिथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अवघ्या 5 मिनिटांचं स्वामीजींचं पहिलं जे भाषण आहे, त्या भाषणाने स्वामीजी अमेरिकेमध्ये प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचले. इतकी विलक्षण कीर्ती त्या एका भाषणाने त्यांना 5 मिनिटांच्या मिळाली की त्यावेळेचं वर्णन आहे. प्रोफेसर पॅरोस जे समन्वयक होते सर्वधर्म परिषदेचे, चार्ल्स बॉनी जे आयोजक होते मुख्य, त्यांनी वर्णनं केलेली आहेत की अमेरिकेच्या रस्त्यावर, शिकागोमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, इतरही शहरांमध्ये विवेकानंदांची फुलसाईज अशी छायाचित्र रस्त्यावर लावलेली असायची. अ सायक्लॉनिक हिंदू मंक ऑफ इंडिया
असं त्यावर लिहिलेलं असायचं. इतकी विलक्षण लोकप्रियता त्या 5 मिनिटाच्या पहिल्या भाषणाने आणि नंतर मग त्या 17 दिवस चाललेल्या सर्वधर्म परिषदेतल्या जवळजवळ रोज काही ना काही स्वामीजी बोलायला त्यांना बोलवायचे, व्यासपीठावर निमंत्रित करायचे मुद्दा. तर अवघ्या 5 मिनिटात ते असं काय बोललंय की ज्यामुळे अमेरिका विस्मयचकित झाली, ज्यामुळे अमेरिकन लोक प्रभावित झाले. ऐश्वर्याच्या शिखरावर असणारी अमेरिका, एका गुलाम राष्ट्राचा एक प्रतिनिधी, 30 वर्षाचा एक तरुण संन्यासी 5 मिनिट बोलतो आणि ते लोक प्रभावित होतात. त्याचं काय कारण आहे? याला लॉजिक काय?